सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आता बघा रिद्वी छान छान रेडी झाली आहे आणि आम्ही कुठे चाललोय? कियांशकडे नाही, शिवांशकडे चाललोय। तर येस, आम्ही आता चाललोय पुण्याला। तर माझ्या मैत्रिणीच्या इथे छोटासा फंक्शन आहे, तिची घराची वास्तुशांती आहे। तर त्याच्यासाठी ॲक्च्युली उद्या येते, बट आम्ही आजच चाललोय कारण त्याचं रिझन असं की दीपक आमच्या सोबत येत नाहीयेत। दीपक बाबा का नाही येते बेटा? नाही का नाही येते बाबा? नाही का बरं येत नाही? पण बाबा काय म्हणजे येणार आहे का? नाही। बाबा कुठे चालले आता? ऑफिसला। आणि आपण कुठे चाललो? कियांशकडे। तिचं असं सकाळपासून चाललंय, बाबा चल ना आमच्या सोबत, बाबा आपल्या सोबत येणार। मला असं किचन मध्ये तन फन करत आली होती, आई बाबा येणार नाही, बाबा ऑफिसला जाणार आहे। हो ना? तर आज खासियत अशी की म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट चाललंय का? ठीक आहे। तर आज काय झालं, मी आणि रिद्वी बसने जातोय आणि पहिल्यांदा मी रिद्वी सोबत ट्रॅव्हल करते एकटी। तर माझा एक्सपिरियन्स कसा असेल मला माहित नाही। चलो लेट्स गो। आता आम्ही घरातनं निघतोय, सकाळचे 10 वाजलेत। सगळं घरातलं आवरलं मी, दीपकसाठी जेवण वगैरे बनवलंय आणि आम्ही देखील थोडा नाश्ता करून घेतलाय आणि आता आम्ही निघणार आहोत। तर माझी फर्स्ट जर्नी रिद्वी सोबतची, एकटीने मी प्रवास करणार आहे। तर ती कशी असणार हे माझ्यासोबत नक्की बघा। सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आम्ही निघालोय। आमचं ॲक्च्युली आम्हाला डायरेक्ट पिंपरी चिंचवड बस नाही मिळाली, सो आम्ही निघतोय वाकड मार्गे। सो आम्ही वाकडला उतरणार आहे। रिद्वीच्या बाबांनी आम्हाला बसमध्ये बसून दिलं। बोरिवलीवरनं आम्ही बसतोय। बोरिवलीवरनं 11 वाजता बस आहे स्वारगेटची, तिथे आम्ही वाकडला उतरणार आहे। हो ना? मजा येते का? रिद्वी खूप खुश आहे ना बसने जायचं तर। चला आता बस निघेल, जस्ट निघतच आहे। दीपक पण गेले घरी। छान ना? मजा येते ना? आम्हाला उतरायचं होतं वाकडला, वाकडचंच तिकीट काढलं होतं, पण भैयाचा फोन आला की अगं वाकडला कशाला जाते म्हणे, तर रावेतला उतरून घे, मी तुला तिथे घ्यायला येतो आणि सोडून देतो तुझ्या मैत्रिणीकडे। तर आम्ही जरा ड्रायव्हर अंकलला थोडीशी रिक्वेस्ट केली। हो ना रिद्वी? हां, आणि त्यांना सांगितलं आम्हाला रावेतच्या स्टॉपला प्लीज उतरून द्या। तर त्यांनी आम्हाला उतरून दिलं आहे। आता भैया आम्हाला घ्यायला येतो। सो आमचं खूप मोठं टेन्शन, इथून कसं जायचं ते नील झालं आहे। आणि रिद्वीचा अवतार बघा कसा झाला आहे। हो ना? रिद्वीचे केस कसे झालेत? शी झाले ना? शी झाले। चलो आता भैयूचा वेट करतो आम्ही। रिद्वी कशी रमत गमत चालली आहे। हो ना रिद्वी? तुला मज्जा येते का बसने यायला? मज्जा आली? हो। कुठे आली रिद्वी तू? मामाकडे? कोण आलं रिद्वी? मज्जा आहे बाबा, एकाच वीक मध्ये मामा भेटला, आजी आजोबा भेटले। हा हो ना? आम्ही फिरतो का? रिद्वी कोण आहे? रिद्वी इतकी खुश झाली मामाला बघून, नुसती हसतेच केव्हाची, इतकी इकडून तिकडे पळत होती ना? हो ना? रिद्वी तू कुठे आली आहे? मामाच्या घरी आली आहे। हो? अरे बापरे, रिद्वी खूप एन्जॉय करते ना? हो ना? अरे 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 बस। स्लाइडिंग आहे का इथे? स्लाइडिंग आहे? काम कुठे? अच्छा, तू थांबते का मामाच्या सोबत? थांबते? जायचंय? तर इथे आम्ही आलो होतो भैयूकडे, म्हणजे भैयूच्या रूमवर राहतो। तर त्याच्या रूमवर आलो होतो आम्ही बघायला की तो म्हणे चल म्हणे दीदी, कोणीच आलं नाही म्हणे अजून घरून। तर फ्लॅटवर शिफ्ट झाल्यापासून कोणी आलं नाही, तू तरी चल। मग बघितलं, खरंच मुलांनी रूम खूप क्लीन ठेवला। तुम्ही बघितलं असेल, रिद्वीने किती मस्ती केली। रिद्वी निघायचंच नाही म्हणत होती, तिला ते सगळं गादी वगैरे टाकलेलं होतं, ते खूप मजा वाटत होती खेळायला त्याच्यावर। चला आता मी पटकन प्रियंकाकडे जायला निघतो आता। तर तोच आम्हाला सोडवतोय कारण इथून 22 किलोमीटर आहे, तर ते खूप वेळ लागेल। तर तोच पटकन आम्हाला सोडून देणार आहे आता। तुम्ही काय बोलत होते? बोला ना परत।
कसं बोलत होते तुम्ही? कसं गप्पा मारत होती? कोणासोबत ग? दादासोबत. दादाचं नाव काय आहे? हर्षल मामा नाही, शिवांश. तर मी आले प्रियंकाकडे आणि आल्यानंतर ना आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. आमचं जेवण सुद्धा झालंय. मस्तपैकी पार्टी दिली आम्हाला जीजूंनी. आणि ही आहे प्रियंका. तर प्रियंका आणि मी आम्ही डिप्लोमाला सोबत होतो आणि लिटरली 5 वर्षानंतर आपण भेटतोय ना. 5 वर्षानंतर तसं हां, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर आम्ही एकमेकांना बघतोय. तसं भेटायचं म्हटलं तर 6-7 वर्ष होऊन गेले की आम्ही एकमेकांशी बोललोय व्यवस्थित समोर बसून. तर खूप टाइम झाला, खूप दिवसांनंतर भेटलो. खूप छान मज्जा आली. चला, पोरांनी आम्हाला ॲक्च्युली जास्त काही बोलू दिलं नाही, पण तरी आम्ही बरंच एन्जॉय केलं. चला, आम्हाला कुठेतरी जायचं आहे, बघूया तिकडे काय. चला तर मंडळी, आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि मी आले सोनालीच्या घरी. तर सोनाली माझी कॉलेज फ्रेंड आहे, डिप्लोमाची, सेम थिंग. तर आम्ही मागच्या जवळपास 10 वर्षापासून आम्ही फ्रेंड्स आहेत. तर तिला मी उद्या दाखवते. तिच्याच घराची वास्तुशांती आहे. सो आज रात्री आम्ही इथे आलो. आता ऑलमोस्ट सगळे झोपलेत. सो बाकी सगळं मी उद्या सगळं दाखवते. कुठे वास्तुशांती आहे, कुठे आम्ही आलो आहे, घर वगैरे सगळं दाखवेल. चला, आता आपण आलो आहे वास्तुशांतीच्या ठिकाणी. तर ही आहे सोनाली. तर यांची वास्तुशांती आहे. सबस्क्राईब करा. किती सुंदर रांगोळी कोणी काढली? वाव, काय बहिणी तुम्ही. काय झालं? सगळं आवडलं. फुलं गेले. सोनालीचं नाव घेतो, शिवरायांचं उजवाबाईच्या अंगठ्याने माप ओलांडायचं आणि मध्ये यायचं त्या वरती बघू थोडं सावकाश या. माप ओलांडा. हा या, चला मध्ये पाय ठेवा उजवा सगळ्यांनी. ओम गणानां तवाक नकोतिं मवामहे कविं कवीनां उपवश्रवत्तमः. वास्तुशांतीची पूजा झाली आहे आणि पूजा झाल्यानंतर सगळे पाहुणे आता येत आहेत. थोडे बरीच गर्दी झाली आहे घरी. आणि त्यात काय झालं, काल येताना मुंबईहून मी गिफ्ट नाही आणलं त्यांच्यासाठी, कारण माझ्यासोबत रिद्धी होती आणि हे पण होतं की माझ्याकडे बॅग होती. त्याच्यामुळे मग म्हटलं नको, गिफ्ट आपण तिथे जाऊनच घेऊ. सो ॲक्च्युली पार्किंगमध्ये उभी आहे, तर एक गाडी जात होती, त्याच्यामुळे पॉज घेतला. तर हां, तर गिफ्ट घ्यायला आलो होतो. माझ्यासोबत आहे गौरी. तर हिचंही सेम झालं, हिने पण आणलं नव्हतं काही. सो आम्ही दोघीही गिफ्ट घ्यायला आलो आहे. आता गिफ्ट घेतलेत आम्ही, तर इकडे आहे. आणि आता आम्ही परत रिटर्न जातो. तिथे मस्त आईस्क्रीम खाते. तिकडे सगळे आमच्या नावाने बोंबा मारत असतील, कारण आम्ही कुणालाच काहीच न सांगता इकडे निघून आलो होतो. आम्ही पोहोचलो आहे आमच्या घरी. ॲक्च्युली वास्तुशांतीनंतर मी तुम्हाला दाखवलं की गिफ्ट दिलं, त्याच्यानंतर फ्रेंड्स वगैरे भेटल्या आम्हाला सगळ्या. आणि त्यानंतर ना इतकं डोकं दुखत होतं, फुल ॲसिडिटी झाली, कारण इतका मोठा ट्रॅव्हलिंग करणं किंवा थोडंसं झोप वगैरे व्यवस्थित झाली नव्हती, त्यामुळे खूपच डोकं दुखत होतं. आणि सो त्याच्यापुढे मी शूट नाही केलं. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे येण्यासाठी निघालो मुंबईला. त्यात पण प्रॉब्लेम असा झाला की सकाळी एक ज्या मावशी होत्या त्यांच्या घरी, तर त्या बाथरूममध्ये लॉक झाल्या. तर त्यामुळे अजूनच उशीर झाला, कारण त्यातून लॉक बंद झाला आणि ते ओपनच होत नव्हतं एनी हाऊ. मग त्यात मला 9-9:30 तिथेच झाले. आणि त्यानंतर आम्ही निघालो. 10 वाजता आम्ही स्टेशन म्हणजे बस स्टॉपवर आलो. आणि त्यानंतर बोरिवलीची बस होती 1 वाजता. सो बोरिवली बस, आणि ती पण होती आपली लालपरी. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता शिवशाहीने जावं लागेल, कारण लालपरी खूप हळूहळू येते. तर ती स्किप केले आणि त्याच्यामुळे ठाण्याच्या बसमध्ये बसलो शिवशाहीने. ठाणेपर्यंत आलो. तिथून मग ठाणेपर्यंत आलो. ठाणेपासून मग परत
काशीमीरा अँड देन घरी, असं सगळं ट्रॅव्हलिंग होतं आजचं. बापरे बाप, म्हणजे भयानक थकून गेलो. आणि रिद्वीचा अवतार बघा कसं झालाय एकदम, हो ना. रिद्वीने खूप मस्ती केली. शिवण्या होती, जिची घरभरणी होती, माझी फ्रेंड सोनाली, तर तिची छोटी मुलगी आहे 4-5 वर्षांची, तिचं नाव शिवण्या आहे. इवन माझी फ्रेंड प्रियंका, तिचा मुलगा होता शिव, तो पण वास्तुशांती तिथे आलेला होता. त्यांच्यासोबत इतकी मस्ती केली रिद्वीने, हो ना रिद्वी. हो ना. आणि आता खूप थकली. ॲक्च्युली मला पण बरं वाटत नाही अजिबात, कदाचित पाणी वगैरे चेंज झालं म्हणून की काय, सर्दी, घसा आणि ॲसिडिटी. ठीक आहे, जाऊ आपण. तर आता जस्ट आम्ही येऊन पोहोचलो. अजून दीपक पण घरी नाही आहे, ते ऑफिसमध्येच आहे. आणि आता 5:30 वाजले. सकाळचं खूप लवकर निघालेलो, तरी पण 5:30 नाही, 5:45 झाले ऑलमोस्ट. आणि आता आले डायरेक्टली चहा ठेवला, अजून फ्रेश व्हायचंय. तर म्हटलं चला व्लॉग तर ॲटलिस्ट एंड करूया. व्लॉग स्टार्ट केलेला होता, तो एंड करणं इम्पॉर्टंट आहे. तर चला, तुम्हाला आजचा आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. काय करा? लाईक करा, हां, सबस्क्राईब करा. चला, येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो, टाटा, बाय बाय. बाय कर. बाय.